शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला आहे। आज दुपारी 3 वाजतापासून 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांना SMS इथं आलेले आहे, जे की खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले आहे। त्याचा स्क्रीनशॉट आपण इथं लावलेला आहे। तर आज लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम आज जमा करण्यात आलेली आहे। तर आता SMS देखील शेतकरी बांधवांना आलेला आहे, आज दुपारी 3 वाजता जमा झालेला आहे। तर आता अशा प्रकारचा SMS तुम्हाला आला का लगेच चेक करा। आज दुपारी 3 वाजल्यापासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जो काही रखडलेला पीक विमा आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता सर्वप्रथम यामध्ये नाशिकमध्ये 3,50,000 शेतकरी बांधवांना 155.74 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे। किती झालेला नाशिकमध्ये 155.74 कोटी। यानंतर येते आपलं जळगावमध्ये 16,921 शेतकरी बांधवांना 4,88,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे। यानंतर येते आपलं अहमदनगर 2,31,831 शेतकरी बांधवांना 160,28,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे अहमदनगर जिल्ह्यांमध्ये। सोलापूरमध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत 1,82,534 शेतकरी बांधवांना 111,41,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे। साताऱ्यामध्ये 40,406 शेतकरी बांधवांना 6,074,00,000 रुपयाचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे पैसे जमा होत आहे। सांगलीमध्ये 98,372 शेतकरी बांधवांना 32,04,00,000 रुपयाचा पीक विमा शेतकरी बांधवांना जमा होत आहे। नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली आपण इथं बघितलेलं आहे। यानंतर इथे आपलं बीड, बुलढाणा, धाराशिव। बीडमध्ये 7,70,574 शेतकरी बांधवांना 241,21,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे। बुलढाण्यामध्ये 36,358 शेतकरी बांधवांना 18,39,00,000 रुपयाचा पीक विमा खात्यामध्ये जमा होत आहे। धाराशिवमध्ये 4,98,720 शेतकरी बांधवांना 2,18,085,00,000 रुपयाचा शेतकरी बांधवांना पीक विमा खात्यामध्ये जमा होत आहे। यानंतर इथे आपलं अकोल्यामध्ये जे काही शेतकरी बांधव पात्र आहेत तर यामध्ये 1,77,253 तर यांसाठी निधी 97,29,00,000 रुपयाचा जमा झालेला आहे। कोल्हापूरमध्ये 228 शेतकरी बांधवांना जे काही 13,00,000 रुपये इथे आलेले आहे। जालन्यामध्ये 3,70,625 जे काही शेतकरी बांधव आहेत तर त्यांसाठी 160,48,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे। परभणीमध्ये 4,41,970 शेतकरी बांधवांना 206,11,00,000 रुपयाचा पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। नागपूरमध्ये 63,422 शेतकरी बांधवांना 42,21,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। आता हे जे भरपाई आहे ते सर्व जिल्ह्यात एकाच वेळी येणार नाही, टप्प्याटप्प्याने इथं जमा होणार आहे। लातूरमध्ये 2,19,535 शेतकरी बांधवांना 244,87,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन वाटप सुरू झालेला आहे। अमरावतीमध्ये 10,265 शेतकरी बांधवांना 8,00,000 रुपये इथं आलेले आहे। तर आता हे जे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आहे ते पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मुख्यमंत्री काय म्हणाले, आज सरकारकडून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा इथे देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तर आता या पिकाचा जो काही पीक विमा काढलेले शेतकरी बांधव यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल तर ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, नुकसान भरपाईची नोंद केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे आणि ई पीक पाहणी केलेल्या शेतकरी बांधवांना प्राधान्य इथं देण्यात येत आहे। तर आता किती हेक्टरप्रमाणे इथं जमा होत आहे, काही शेतकरी बांधवांना 8,000, 12,000, 18,000, 25,000 या हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांना पैसे इथं जमा होत आहे। तर आता दुसरा जो काही अपडेट्स इथं आलेला आहे यामध्ये 1,219 कोटी रुपयाचा पीक विमा जे की 30 जिल्ह्यांसाठी इथं मंजूर झालेला आहे। तर यामध्ये जे काही जिल्हे आहे यामध्ये यवतमाळमध्ये 78 कोटी, अमरावतीमध्ये 72 कोटी, बुलढाण्यामध्ये 65 कोटी, अकोल्यामध्ये 58 कोटी, वाशिममध्ये 42 कोटी, नांदेडमध्ये 76 कोटी, परभणीमध्ये 54 कोटी, हिंगोलीमध्ये 33 कोटी, बीडमध्ये 61 कोटी, लातूरमध्ये 49 कोटी। लातूर झाल्याच्या नंतर इथे आपलं धाराशिवमध्ये 31 कोटी, जालन्यामध्ये 44 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 36 कोटी, नागपूरमध्ये
28 कोटी, वर्ध्यामध्ये 21 कोटी, चंद्रपूरमध्ये 26 कोटी, यानंतर येथे गडचिरोलीमध्ये 18 कोटी, भंडारामध्ये 15 कोटी, गोंदियामध्ये 14 कोटी, यानंतर येथे जळगावमध्ये 32 कोटी, धुळेमध्ये 19 कोटी, नंदुरबारमध्ये 17 कोटी, नाशिकमध्ये 27 कोटी, अहमदनगरमध्ये 39 कोटी, सोलापूरमध्ये 34 कोटी, पुणेमध्ये 12 कोटी, सातारामध्ये 11 कोटी, सांगलीमध्ये 9 कोटी, कोल्हापूरमध्ये 8 कोटी, पालघरमध्ये 10 कोटी. तर तब्बल 1219 कोटी रुपयाचा पीक विमा जी की सर्व शेतकरी बांधवांना इथं जमा होत आहे, जे की दुसऱ्या टप्प्यांमध्ये. कृषी विभागाची सूचना बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 7/12 बँकेचं पासबुक, आधार कार्डचं नाव जोडणे असणे आवश्यक आहे. ई पीक पाहणी पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. तर कोणाचे पीक विम्याचे पैसे इथं जमा होत नाही आहे. ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली नाही आहे, काय केलेलं नाही, ई पीक पाहणी केलेली नाही आहे, तर अशा शेतकरी बांधवांचे पैसे इथं येत नाही आहे. त्याचप्रमाणे ज्या बँक पासबुकच्या खात्याला आधार लिंक नाही आहे, तर अशांचे पैसे इथं थांबलेले आहे. ज्यांचं कोणाचं खातं बंद झालेलं आहे किंवा इनॅक्टिव्ह असेल, त्याला DBT लिंक नसेल, तर अशांचे पैसे इथं थांबलेले आहेत. यानंतर चुकीची माहिती दिलेल्या अर्जामध्ये चुकीचे नाव असेल, सर्वे नंबर असेल, खाते क्रमांक असेल, मोबाईल नंबर असेल, तर अशांचे पैसे थांबू शकते. तर आता ज्यांनी कोणी ई पीक पाहणी केलेली आहे, 72 तासाच्या पिकाची नोंद केलेली आहे, जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशा शेतकरी बांधवांना प्राधान्य देऊन 25,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे. तर अपात्र शेतकरी बांधवांचं जमीन नोंद जुळत नाही, पीक बदलते, त्याचप्रमाणे बनावट कागदपत्रे किंवा बनावट खोटी माहिती दिलेली आहे, तर अशांना पैसे तर येत नाही आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल, तर पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्यायचा आहे. माननीय प्रतिनिधी महोदय, मी पीक विमा कंपनी, याचप्रमाणे इथं तुमचं तालुका लिहा, जिल्हा लिहा, पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत हा जो अर्ज आहे, लेखी अर्ज, हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी द्यायचं आहे, जे की तालुक्याच्या ठिकाणी सर्वच ठिकाणी पीक विम्याचं ऑफिस आहे, तिथं द्यायचं आहे. महोदय, खालील मी सही करणारा अर्जदार तुमचं नाव लिहा, राहणार लिहा, तालुका लिहा, जिल्हा लिहा, मी सन म्हणजे तुमचं वर्ष लिहा, 24 आहे, 22 आहे, 23 आहे, 25 आहे, 26 आहे, 27 आहे, जे काही असेल ते लिहा. त्या खरीप रब्बी हंगामात पिकासाठी जे काही तुमचं सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, ज्वारी, हरभरा जे काही असेल ते लिहा. पीक विमा भरलेला आहे. पीक विमा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असून ही वेळेत ई पीक पाहणी केलेली आहे, नुकसान भरपाईची नोंद देखील केलेली आहे. तरी आजपर्यंत माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. तर यामध्ये शेतकऱ्यांचे नाव लिहा, पिकाचा प्रकार खरीप आहे, रब्बी आहे, अर्ज क्रमांक जे काही पीक विमा पावतीवर तुमचा असेल ते लिहा, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, मोबाईल नंबर, सर्वे नंबर, हा जो महिना आहे जसंच्या तसं तुम्हाला लेखी अर्ज दाखवल्याप्रमाणे लिहून घ्यायचं आहे. याचप्रमाणे अर्जासोबत जोडायचे आहे तुम्हाला कागदपत्र. तर यामध्ये तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12/8 पीक विम्याची पावती, ई पीक पाहणी जर केलेली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट जोडा, मोबाईल नंबर इत्यादी त्या अर्जासोबत जोडायचे आहे. आणि हे जो अर्ज आहे ते तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस जिथं आहे तिथं नेऊन द्यायचं आहे. तर आता ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशाने ऑनलाईन देखील तक्रार इथं करता येणार. आता त्यासाठी टोल फ्री क्रमांक इथं आलेला आहे, जे की पीक विम्यासाठी 14447. तर यावरती कॉल करून तुमचा पीक विमा का आलेला नाही, पीक विमा पेंडिंग का आहे, रिजेक्ट झालेला आहे, ज्यांचे कोणालाचे पैसे आले नसतील तर कधीपर्यंत येतील, तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर कोणत्या कारणामुळे झालेला आहे, या नंबरवरती कॉल करून घेऊ शकता. व्हॉट्सअपवरती हाय पाठवून जो काही तुम्हाला व्हॉट्सअप नंबर इथे दिलेला आहे यावरती देखील तुम्ही चौकशी करू शकता. हे कशा संदर्भात की तुमच्या पीक विमा कधीपर्यंत येईल, क्लेम झालेला आहे का, मंजूर झालेला आहे का, कधीपर्यंत जमा होईल, हे तुम्हाला सविस्तर डिटेलमध्ये माहिती या व्हॉट्सअप नंबरवरती हाय करायचं आहे, ज्या नंबरवरून तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे. ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशाने लगेच या नंबरवरती कॉल करा आणि तक्रार नोंदवा.